श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे असतात. तर नेमके आपल्याला हे दिवे कुठे प्रज्वलित करायचे आहे, दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे की तूप घालायचं आहे, वाती कशा घालायच्या आहेत, त्याचबरोबर या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरावरती वर्षभर धनवर्षाव होत राहील, म्हणजेच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे? निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना. तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतातच, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर होऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात. आपल्याला आयुष्य म्हणजे जीवन जगत असताना संपत्तीपेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे असते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला धनसंपदा असे म्हटले जाते. जेव्हा देवांनी आणि असुरांनी समुद्रमंथन केले होते तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आले. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर धन्वंतरीचीही पूजा केली जाते. धन्वंतरी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार असल्याचे मानले जाते. धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते, त्यामुळे धन्वंतरी देवाच्या पूजेने अर्चनेने आपल्याला सुद्धा आरोग्य लाभते. म्हणूनच आपण दरवर्षी धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी हा दिवस साजरा करतो. आणि या दिवशी 13 दिवे प्रज्वलित केल्यामुळे आपल्याला त्याचे 13 पटीने फळ मिळत असते. मग ते फळ संपत्तीविषयक असेल म्हणजे संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होते. आरोग्यविषयक आपण धन्वंतरी देवाचं पूजन करत असल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा 13 पटीने सुधारणा म्हणजेच आपल्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी लाभ होत असतो. म्हणूनच आपल्याला ह्या सेवा उपासना करायच्या असतात. तर हे 13 दिवे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटीसाठी आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. अतिशय प्रभावी उपाय आहे, प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे. आता या दिवशी आपण यमदीपदान सुद्धा करत असतो. तर यमाचा दिवा हा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे. तो सोडून हे 13 दिवे आपल्याला वेगळे प्रज्वलित करायचे आहेत. प्रत्येक दिव्याला विशेष महत्त्व आहे. पहिला दिवा श्री गणेश यांना, दुसरा दिवा आपल्या कुलदेवीला, तिसरा दिवा आपल्या कुलदेवतेला, चौथा दिवा जो आहे तो देवी लक्ष्मी, त्यानंतर भगवान कुबेर, धन्वंतरी देवता, देवी लक्ष्मी यासह सर्व महत्त्वाचे घटक जसं की अग्निदेवता, जलदेवता, अन्नधान्य देवता म्हणजे अन्नपूर्णा देवी, या सर्व देवांविषयीची कृतज्ञता म्हणून आपल्याला हे 13 दिवे प्रज्वलित करायचे असतात. तर या दिवशी जे दिवे प्रज्वलित करायचे आहेत नेमके ते कशाचे प्रज्वलित करायचे आहेत, म्हणजे कणकेचे लावायचे आहेत की आपल्याला मातीच्या पंत्या लावायच्या आहेत की आपल्याला इतर घरात असलेले दिवे लावायचे आहेत. तर ते जे 13 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत ते आपल्याला मातीचेच दिवे यासाठी म्हणजे मातीच्या पंत्या वापरायच्या आहेत. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या लक्ष्मीकारक वस्तू आपण घरी घेऊन येणार आहोत त्यासोबतच देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या या मातीच्या पंत्या 13 या संख्येने आपल्याला घरी आणायच्या आहेत. आता दिवाळीच्या दिव्यांची खरेदी बऱ्याच जणांची झालेली असेल तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रिय असलेले हे दिवे तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत. आणल्याबरोबर लगेचच ते तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. 1 तास का होईना ठेवा, त्यानंतर तुम्हाला ते सुकवत ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये तेल जे आहे ते बराच वेळ राहील. जर तुम्ही तशाच नवीन पंत्या वापरल्या तर त्यामधून तेल हे लगेच गळायला सुरुवात होते, म्हणून ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. आता ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे आणणं शक्य नाही झालं पण त्यांनी आधीच दिव्यांची खरेदी केलेली आहे, त्यांनी हे 13 दिवे जे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे आहेत, कारण याचं आपल्याला दीपदान करायचं आहे. तर वापरलेले दिवे वापरायचे नाही. जर तुम्ही वसुबारसच्या दिवशी 2-3 दिवे वापरलेले असतील ते तुम्हाला या दीपदानासाठी वापरायचे नाहीत. स्वच्छ नवीन कोरे तुम्हाला हे दिवे लागणार आहेत. तर ते दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे की तूप घालायचं आहे, तर यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूपसुद्धा घालू शकता. तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरू शकता. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. आता तुपाचा उपाय करणं प्रत्येकाला शक्य नाही, तर तुम्ही यामध्ये मग तिळाचं तेल वापरा किंवा तिळाचं तेलही तुमच्याकडे नसेल तर देवघरामध्ये तुम्ही जे तेल वापरता ते तेल तुम्हाला प्रत्येक पंक्तीमध्ये टाकायचं आहे. आता तुपाचा दिवा तुम्ही लावणार असाल, प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जोड फुलवाती टाकाव्या लागतील. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 2-2 जोडवाती म्हणजे 2 वाती घ्यायच्या आहेत. त्या 2 वातींची एक वात करायची आणि प्रत्येक वात जी आहे ती 13 दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 13 दिवे तयार करायचे आहेत. आता हे दिवे नेमके कुठे प्रज्वलित करायचे आहेत? जिथं आपण धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे ती पूजा वगैरे झाल्यानंतर मग हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला तिथे दीपदान करायचं आहे. पूजा मांडणीसमोर सुद्धा तुम्ही करू शकता. ही पूजाविधी तुमच्याकडे केली जात नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर करू शकता.
आता हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी एक मोठं ताट घेऊ शकता किंवा तुम्ही खाली जर दीपदान करणार असाल तर त्या दिव्यांच्या खाली तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. अक्षदांचं आसन द्यायचं किंवा तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता, कारण दिव्यांना कधीही खाली जमिनीवर ठेवू नये, दिव्याला आसन असावं. थोड्या थोड्या अक्षदा ठेवायच्या, त्यावरती हे 13 दिवे ठेवायचे आणि सांगितल्याप्रमाणे तेलाचे किंवा तुपाचे जेही तुम्ही प्रज्वलित करणार असाल त्यामध्ये त्या वाती घालायच्या. त्या दिव्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि त्यानंतर ते दिवे तुम्हाला ह्या पूजा मांडणीसमोर, म्हणजे मी जशी पूजा मांडणी केलेली तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तशी पूजा मांडणी तुम्ही केलेली असेल तर तिथेच तुम्हाला ते दिवे देवाच्या दिशेने तोंड करून ठेवायचे आहेत आणि त्यांना धूप दीप वगैरे ओवाळून घ्यायचं, फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही, पैशाच्या अडचणी दूर होतील. कारण धनत्रयोदशीचाच अर्थ धनांचा वर्षाव होतो, कारण भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी या दिवशी धनवर्षाव करतात. म्हणूनच काही लक्ष्मीकारक गोष्टी आपण खरेदी करून आणत असतो, ज्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये म्हणा, आपल्या आरोग्यामध्ये म्हणा किंवा आपल्या धनामध्ये 13 पटीने वाढवते. इतकं महत्त्व या दिवसाला आहे. म्हणून हा उपाय करताना आपल्याला यामध्ये अतिशय महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या. तर काय टाकायचं आहे, प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2-2 लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, थोडी महाग असली तरी तुम्हाला ही वस्तू त्यामध्ये टाकायची आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. तर ती वस्तू म्हणजे केसर जे मिळतं, जे आपण दुधामध्ये टाकतो ते केसर. त्या केसराची एक एक पाकळी तुम्हाला या दिव्यांमध्ये टाकायची आहे आणि ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. हे 13 दिव्याचं दीपदान केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, भरभराट होईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रत्येकाने हा उपाय करा. ही पूजा केली असेल किंवा नसेल केली तरी देखील लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही आवर्जून खरेदी करून आणा आणि त्याचबरोबर हे 13 दिवे म्हणजे 13 पणत्याचा उपाय आपण करू शकतो. तसंही दिवाळीमध्ये आपण दिवे प्रज्वलित करत असतो. फक्त हा उपाय जो आहे तो आपल्याला देवघरासमोर किंवा या पूजेसमोर करायचा आहे. तर एखाद्या ताटामध्ये हे 13 दिवे प्रज्वलित करा. यमदीपदानासाठीचा जो दिवा आहे तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला लावायचा असतो आणि तोही दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा असतो. यातील एकही दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करायचा नाही, सगळे दिवे हे देवाकडे तोंड करून तुम्हाला लावायचे आहेत आणि अशा प्रकारे या 13 दिव्यांचं दीपदान तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचं आहे. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण पैशासाठी म्हणजेच देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी कष्ट मेहनत घेत असतात. त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीने अखंड वास करावा, यासाठी हे 13 दिवे प्रज्वलित करून आपल्या देवाऱ्यात असलेल्या सर्व देवांप्रती असलेली कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. यासोबतच असं केल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये म्हणजे धनसंपदेमध्ये सुद्धा वाढ होते आणि आपल्याला यमदीपदानसुद्धा करायचं आहे. यामुळे अकाल मृत्यू, अपघाती मृत्यूपासून सुद्धा आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.